शेतकरी मंडळी राम राम. हरभरा उत्पादक प्रत्येक शेतकऱ्यांना वाटते की आपल्या हरभरा पिकाचं एक रेकॉर्ड ब्रेक दमदार उत्पादन आपल्याला भेटायला पाहिजे. पण यासाठी आपल्याला हरभरा पिकावर योग्य फवारणी घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण हरभरा हे असं एक पीक आहे, जर आपण हरभरा पिकाच्या योग्य स्टेजवर योग्य फवारणी घेतली, त्यामध्ये जर चांगले घटक घेतले तर आपला हमखास फायदा होतो, आपलं उत्पादन चटकनी वाढते. आता सध्या आपण पाहिलं हरभरा पीक हे पूर्णपणे घाटे अवस्थामध्ये आहे. म्हणजे जो टप्पा आहे हा शेवटचा टप्पा आहे. घाटे अवस्थामध्ये किंवा शेवटची फवारणी हरभरा पिकाला आपण जर चांगली घेतली तर आपला फायदा काय होणार आहे? एकतर घाटे आपले टपोर होतील, त्यांचं वजन वाढीन, चमक वाढीन. मग ज्यावेळेस आपण आपला हरभरा मार्केटला विकेल नेऊ, एक चमक येईन, चांगला बाजारभाव आपल्याला भेटणार आहे. आणि घाट्यांचं वजन वाढलं तर आपलं उत्पादन हमखास वाढणारच आहे. आता शेवटची फवारणी आपण कोणती घ्यावी, का घ्यावी, त्याचे काय फायदे आपल्याला होणार आहेत, डोस किती घ्यावा आणि कमी खर्चामध्ये ही फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे, याचा मागचा व्हिडिओ आपण अगोदर केला होता. आणि तेच घटक तेच कंटेंट घेऊन आपल्या हरभरा पिकावर आपण हे फवारणी करून घेत आहे. व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदर मी प्रामाणिकपणे आपल्याला गोष्ट सांगतो की हा कोण्याच कंपनीचा प्रचाराचा किंवा प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे. आपल्या हरभरा पिकावर आपल्याला शेवटची फवारणी जी आहे ते घ्यायची आहे आणि म्हणून आपण हे औषध वावरामध्ये आणलेले आहे. तर या शेवटच्या फवारणीमध्ये चार औषधं आपण घेतलेले आहे. अळीनाशक मध्ये आपण क्लोरोंडानिलीफ्लोर जो की कोराजेमध्ये घटक आहे, हा घटक आपण घेतलेला आहे प्रतिपंपाला 8 ml ना. आता हा जो घटक आहे हा अगोदर फक्त डुपॉन्ट कोराजेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, पण आता हा जो घटक आहे क्लोरोंडानिलीफ्लोर हा बऱ्याचशा कंपन्या याचं उत्पादन जे आहे ते करतात आणि म्हणून याची किंमत जी आहे ही आता कमी झालेली आहे. म्हणून क्लोरोंडानिलीफ्लोर 18.5% हा जो घटक आहे हा आपण कोणत्याही कंपनीचा घ्या, प्रतिपंपाला 8 ml ना. ठीक आहे ना. यांना काय होणार आहे की जे आपल्या हरभरा पिकावर शेवटच्या अवस्थेमध्ये घाटे अळी येते तर घाटे अळी येणार नाही, आली असेल तर लवकर कंट्रोलमध्ये होते. म्हणजे अळी लहान असो की मोठी असो त्याचा खात्मा अळीनाशक जे आहे ते करते. दुसरं म्हणजे आपल्या हरभऱ्याचा दाना हा टपरा झाला पाहिजे, त्याचं वजन वाढलं पाहिजे आणि त्याला चमक आली पाहिजे. यासाठी आपल्याला घ्यायचं जिब्रेलिक ऍसिड प्रतिपंपाला 50 ml ना. कारण जिब्रेलिक ऍसिड कोणत्याही पिकाच्या फळ अवस्थेवर खूप चांगल्या पद्धतीने काम करते. दाण्याचं वजन त्या ठिकाणी वाढते आणि क्वालिटी जी आहे ती पिकांची सुधारते. ठीक आहे ना. तर हे आपल्याला घ्यायचं आहे प्रतिपंपाला 50 ml ना. जिब्रेलिक ऍसिड हा घटक आपल्याला महत्वाचा आहे, कंपनी तुम्ही कोणची घ्या. तिसरं महत्वाचं म्हणजे बुरशीनाशक. सकाळी पाला आपण हलकसं धुवारी पडते आणि यानं आपल्या हरभरा पिकावर आता शेवटच्या टप्प्यात बुरशीने आजार येऊ नये म्हणून आपल्याला चांगलं फंगिसाइड घेणं आवश्यक आहे. तर यामध्ये आपण नेटिओ त्या ठिकाणी घेतलं आहे प्रतिपंपाला 10 ग्रॅम न. नेटिओ खूप चांगल्या पद्धतीनं फळ अवस्थेमध्ये काम करते. आपण मागच्या वर्षी नेटिओ फळ अवस्थेमध्ये मारला होतो, चांगला रिझल्ट जे आहे ते आला. म्हणजे दाण्याची चमक आणण्याचं काम नेटिओ करते आणि बुरशीने आजार आपल्या हरभरा पिकावर येणार नाहीत किंवा जास्त धोका बुरशीचा आपल्या हरभरा पिकावर येणार नाही या ना. तर हे आपल्याला घ्यायचं आहे प्रतिपंपाला 10 ग्रॅम न. शेतकरी मित्रांनो, तिसरं सर्वात महत्वाचं जे की आपण शक्यतो सांगतोच की आपण चौथ्या फवारणीमध्ये किंवा शेवटच्या फवारणीमध्ये हरभरा पिकाच्या चिलमिस कॉम्बीचा वापर करा. ठीक आहे ना. यामध्ये काय घटक आहेत तर यामध्ये पूर्णपणे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. म्हणजे हरभरा पिकावर किंवा कोणत्याही पिकावर ज्यावेळेस तो घाटे अवस्थेमध्ये असते त्याला अन्नद्रव्याची कमतरता असते. आणि यामध्ये काय आहे, झिंक आहे, आयरन आहे, मॅग्नेशियम आहे, कॉपर आहे, बोरॉन आहे, जे की आपल्या पिकांना घाटे अवस्थेमध्ये किंवा फळ अवस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मानते. कारण जर आपल्या हरभरा पिकाला योग्य अन्नद्रव्य भेटलं तरच ते झाड फुलते आणि घाटे जास्त बांधतात, टपोर होतात आणि फळ निखरते. म्हणून आपण सांगतो की हरभरा पिकाच्या घाटे अवस्थेमध्ये किंवा कोणत्याही पिकाच्या फळ अवस्थेमध्ये आपण चिलमिस कॉम्बीचा वापर करा. ठीक आहे ना. आता यामधले घटक आपल्याला महत्वाचे आहेत, कंपनी तुम्ही कोणची घ्या. जेवढी आपण हे 4 औषधं पाहिले, अळीनाशक, टॉनिक, बुरशीनाशक आणि हे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे चिलमिस कॉम्बी, यामधले फक्त घटक आपल्याला महत्वाचे आहेत, कंपनी तुम्ही कोणची घ्या. असं नाही की तुम्ही हेच कंपनी घ्या. ठीक आहे ना. आज सध्या आपण आपलं हरभरा पीक पाहिलं पूर्णपणे घाटे अवस्थेमध्ये आहे. हे पहा टपोरे म्हणजे गाठा पोचा गाठा आहे आणि याच अवस्थेमध्ये आपल्याला फवारणी करायची आहे ज्यावेळी आपले घाटे पोचे असतील. म्हणजे 80 ते 100% घाटे ज्यावेळेस आपल्या हरभरा पिकाला लागतात त्यावेळेस आपल्याला हे फवारणी करून घ्यायची आहे. म्हणजे टपोरे आपले घाटे होतील, त्यांचं वजन वाढले, चमक त्यांना येणार आहे. ठीक आहे ना. आणि हे अशा पद्धतीने आपण हे आपली शेवटची फवारणी जी आहे ती करून घ्या. आता संपूर्णपणे हा आपला हरभरा पीक आहे आणि या हरभरा पिकावर आपण हे फवारणी जी आहे ते करून घेत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही यावर्षी कोणता हरभरा पेरला, कोणती व्हरायटी पेरली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हरभरा पिकाच्या घाटे अवस्था फवारणी संदर्भात किंवा शेवटच्या फवारणी संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर नक्की विचारा. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतच, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. जय जवान जय किसान.